नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत पतिंगरावजी पोली, माजी सरपंच आडोळ, तालुका जिल्हा सेनगाव हिंगोली। तर यांच्या प्लॉटवर पाणी व्यवस्थापन पाहत आहोत। पाणी व्यवस्थापनाची जी स्थिती आहे ही क्रॅकिंग आणि बेड भिजलेला आहे। हे बेड भिजलेलं आहे। हे बेड पण इतरक भिजलेलं आहे। तर इथं समजा जे मुळे आहेत आपल्या रूट झोन, हळदीचा जो रूट झोन आहे इथं आहे। तर ह्या रूट झोनला इथं जर समजा आपण उकरलं तर इथल्या आपल्या बारीक बारीक मुळ्या दिसतील आपल्याला। ह्या मुळ्या, तर ह्या मुळ्यावाट आपल्याला काय होते, श्वसन प्रक्रिया चालते झाडाची ह्या मुळ्यावाट। आणि इथं ज्या मुळ्या आहेत वलितामध्ये ज्या मुळे आहेत त्या मुळ्यानं त्याला पाणी मिळेल। म्हणजे जे ह्युमस जे आपण काय म्हणतो सॉइल कार्बन, तर सॉइल कार्बनच्या अवस्थेमध्ये आपल्या मुळ्या पाणी कधी घेतात, ज्यावेळेस वापसा कंडिशन आपल्या जमिनीमध्ये आहे त्यावेळेस। पाणी पीक हे पाणी पेत नसतं, बाष्प पेत असतं। याकडे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं। आणि जे आपले समजा कंद जे म्हणाय तुम्ही फुटवे, तर फुटवे 2-3 आता हे एक कंद आहे, हे पण फुटवे आहेत। हे पण फुटवे आहेत। आता हे कंद, हे एक कंद आहे, हे दोन आहे। हे पण एक कंदच आहे, शेंग आहे। तर बघा याला किती फुटवे आहेत, एक, हे दोन, एक, दोन, याला दोन आहेत, याला दोन आहेत, याला दोन आहेत, दोनच आहेत। पण याला जर समजा आपण उकरलं तर दोनच फुटवे असून याला जवळपास शेंगाची संख्या 10 ते 15 आहे। 10 ते 15। आणि दुसऱ्याच्या रानामध्ये तुम्ही उपटून पहा, ज्यांना 4-4 बी फुटवे येतं त्यांना शेंगाची अवस्था किती आहे, शेंगा किती येतं पहा तुम्ही उपटून। आता आपलं तर तुम्ही उपटून पाहिलं ना, आपलं उपटून आपण पाहिलं तर आपल्याला 12 ते 15 फुटवे आहेत। नाही, हे थोडंसं बुजायचं चलत बायाला माती लावायला सांगितलं नाही, खुरपते वेळेस थोडी जिथं उघडं दिसायला तिथं नाही लावली होती, जिथं उघडं दिसायला तिथं माती लावून घ्यायची। आता मातीची गरज नाही ना? नाही माती गरज नाही, फक्त जी समजा असं दिसायला तुम्हाला, आता हे कडीला आहे ना, हे कडीला आलं, इथून कल्टिवेशन जवळून गेल्यामुळं इथली माती बाजूला सरकली, त्याच्यामुळे इथं तुम्हाला कुठंतरी दिसत असेल तर दिसलं तर त्याला थोडं बुजून घ्यायचं। कारण कसं ते जर उघडं राहिलं ना त्याची ग्रोथ थांबती, म्हणजे वाढ त्याच्या हार्डनेस येतो, आणि हार्डनेस आलं की शेंग लांबायची थांबती, शेंग लांबत नाही। मग शेंग लांबवण्यासाठी आपल्याला माती लागत असते, त्याला थोडीशी मातीची भर जर दिली तर मग ती ऑटोमॅटिक शेंग लांब होती, हे काम असतं त्याचं। त्याच्यामुळं माती लावणं पण गरजेचं आहे, शेंग उघडी दिसली तर, नाही तर अतिरिक्त मातीची गरज नाही। पाणी व्यवस्थापनावर जर चांगलं लक्ष दिलं तर याचं बेनिफिट आपल्याला चांगलं मिळतं। आणि पुन्हा ज्यावेळेस आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये मोकळं पाणी द्यायचं आहे, ऊन वाढल्यानंतर, तर संक्रांतीनंतर ऊन वाढेल, तोपर्यंत नाही वाढणार। म्हणजे हे आपल्याला फ्रेश निघालं। हे करप्याचं इथं स्टॉप झाला, याची एंट्री आता या तिसऱ्या पानावर आणि या पोंग्यावर नाही झालं पाहिजे। पोंगा क्लिअर आहे आपला, काही अडचण नाही, हे स्टॉप राहायला पाहिजे। इथून एवढं दिसायला लागलं, फवारणी करून घ्या लवकर। इथं पाणी सरीमध्ये आलं, थोडं बदकल असल्यामुळं का? हे थोडा कोपरा आपल्याला इथं पाणी साचलं होतं ना, पाणी साचलं होतं आणि दाट लागली हळद इथं, आणि बारीक शेंग होती का इथं, बियाणं सारखंच होतं, पण पाणी साचल्यामुळं हाईट थोडी कमी राहिली। या बाजूतून पाणी साचते, हे पाणी दिलेलं पण साचते का, आपण ड्रिपनं सोडलेलं पाणी दिलेलं पण साचते, लवकर वगळतं इथे लवण असल्यामुळं। ड्रिपची स्पीड इथं जास्त येते, तिकडे कमी येते।
लवण असल्यामुळं, हम्म. बदकल असल्यामुळं. चला असं तिकून जायचं. पाणी साचल्याचा इफेक्ट इथं दाखवला. हम्म. आता 15 दिवस पाणी ठेवलं होतं. पाणी देऊत नका आता, पाण्याची आवश्यकता नाही आहे. पाणी मोजकत द्यायचं. हां इकडं नाही येत. बदकांमध्ये प्रेशर जास्त येत असेल प्रेशर जास्त. त्यामुळे. इकडे मस्त ग्रोथ आहे. आता पुढच्या वर्षी थोडं लावगणीमध्ये लक्ष द्या. इथे आपलं हे अंतर आहे ना बघा, इथं अंतरच नाही राहिलं 2 वळीमध्ये. 2 वळीमध्ये अंतरच नाही राहिलं. हे आपण याचे 6 इंचच अंतर दाखवायला इथं. 2 लाईनमध्ये 6 इंच अंतर. तर ह्या 2 लाईनीमध्ये 12 इंच अंतर राहिलं पाहिजे. 12 इंच बेड खाली दाबावं लागतं. बघा बुंदा मजबूतीकरण किती मस्त आहे. मनगटासारखा बुंदा झाला. बेड असं चांगलं असतं. इथं चांगला फुटवा आहे का, 1 2 3 4 5 6 आहे. सध्या कंडिशन 1 नंबर आहे. डुकरं फिकरं घुसत नाहीत ना मध्ये. मोडलेलं दिसायला कुठं कुठं. हे बायाच्या मोड का. हे आंबा खुल्ला आहे, कमी लागेल का माल. हां कमी. इथं पाण्याचा सोर्स आहे का जवळ, हे बुचाचं. त्यामुळे नव्हती फुटली ना. पाणी मला म्हणलं ना फुटूस्ट्रोक पाणी द्यायचंच नाही. हळदीमुळे येते नाही. हा इथं हेच आहे ना, बेंड असल्यामुळं. थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद जय भारत.